पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल. उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. तर पहा इथे कठीण शब्दांचे अर्थ. घुमावा वारा, इथे घुमावा म्हणजेच गिरक्या घेत सुटावा, म्हणजे मूविंग इन सर्कल्स, गोल गोल असा घुमत राहावा. युवक, युवक मीन्स तरुण, यंग. भारला जावा, इथे भारला जाणे मीन्स पॉझिटिव्हली, चार्ज अप. तर इथे भारला जाणे हा वाक्प्रचार येऊ शकतो, म्हणजे एखाद्या विचाराने चांगल्या विचारांचा पगडा किंवा एखाद्या विचाराने भारित होणे, टू गेट चार्ज अप. त्यानंतर इथे नवनिर्माण, भुलावी, भुलावी म्हणजे विसरून जावी, फॉरगेट. विसरणे म्हणजे सुद्धा फॉरगेटच आहे. नवनिर्माण म्हणजेच नवीन निर्मिती. चाहूल, चाहूल म्हणजे अंदाज, हिंट. उजळावी म्हणजेच प्रकाशमय व्हावी, आणि दिगंत म्हणजे अवकाश, आकाश, इन द स्काय. तर आता आपण अर्थ पाहूया याचा. इथे कवयित्री प्रतिमा इंगोले काय म्हणतात की पुन्हा एकदा असा वारा घुमला पाहिजे, की इथला युवक भारून गेला पाहिजे. म्हणजेच जो नवीन विचारांचा वारा आहे, जो इथला युवक आहे, म्हणजे यंग जनरेशन आहे. जर आपल्याला भारतात नवीन निर्मिती काहीतरी करायची असेल, नवीन विचारांची, तर त्यासाठी काय महत्त्वाचा जो वर्ग कुठला असणार आहे, तर युवक वर्ग. युवक म्हणजेच यंगस्टर वर्ग जो आहे, तरुण वर्ग आहे. तर त्यांना इथे प्रतिमा इंगोले म्हणतात की पुन्हा एकदा काय करायचं, की आपल्या देशाला नवीन पद्धतीने सर्वांसमोर ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्या देशात जे जातपात, भेदभाव यामुळे जी काळवंडलेली जी भूमी आहे आपली, ती काय करायची आहे, तिला आपल्याला उजळवायचं आहे. म्हणजेच त्यात कशाने उजळवायचं, म्हणजेच काय करायचं आहे, तिला पुढे आणायचं आहे. तर तिला शिक्षण देऊन, सर्वांना समानतेने वागणूक देऊन तिला पुढे आणायचं आहे. मग ती जेव्हा इथला जो युवक वर्ग जेव्हा पुढे येणार आहे, जसं वारा घुमतो, म्हणजेच त्यावेळेला तसं समजा एखादं आपलं राष्ट्रगीत आपण जेव्हा राष्ट्रगीतासाठी उभे राहतो, राष्ट्रगीत जेव्हा लागतं, तेव्हा काही जणांच्या अंगावर असे शहारे येतात. म्हणजेच असं आपल्या अंगात एक संचरतं, देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर इथे कवयित्री इंगोले तेच म्हणत आहेत की इथला जो युवक वर्ग आहे, यंगस्टर वर्ग आहे, त्यांनी पुढे व्हायला पाहिजे आजच्या पिढीने, आणि त्यांनी आपल्या देशाला शिक्षण देऊन किंवा सर्वांना समानतेने वागणूक देऊन पुढे आणलं पाहिजे. मग दिगंतात म्हणजे अवकाशात, म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला देशाला पुढे आणायचं आहे. म्हणजेच नवीन विचारांची जी मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर झाली पाहिजे पुन्हा एकदा. म्हणजेच आपली भारतभूमी ही एक आदर्श ठरणार आहे.